गाडी आणू नकोस, घाण होणार सगळी, कारण चिखल आहे आणि मी ऐकायला नाही, गाडी त्याच्यातनंच घेऊन आलो. रायडर जाते गाडी घ्या चिखलात गेला की बाहेर पाय धुवा गेले, पाणी काळकीट. मला कुठं आठवण माळवाडीच म्हटलं इशी लावला का मला काय वेगळंच व्हायला लागलं. वांढर आले होते हे. आता पत्रांचं काय खरं नाही. पत्रा घातलाय आता, काय पत्राचं खरं नाही. काय पाहिजे तुला? काय रे? गोट्या कशाला पाहिजे? खेळाय गोट्याने खेळाय येते काय? नाहीत मग कशाला पाहिजे तुला? आवाज येत नाही ऐकू गाण्याचा. बंद केलं सानी. कापसाची साईड घाल, कापसाची साईड. अरे उलट घातलं ते. अरे या कानातला ह्या कानात घुसवा लागले. आवाज यायला लागलाय. आवाज आहे नाही, मला आवाज येत नाही त्याचा. जीवन काकाच घालाय दे. आता बघायला याच्यापेक्षा मागचा खतरनाक होता. बंड्या आता मला म्हणत होता की गाडी आणू नकोस, घाण होणार सगळी, कारण चिखल आहे आणि मी ऐकायला नाही, गाडी त्याच्यातनंच घेऊन आलोय. तर चाकं तर राड झाल्यातच, माझ्या अंगावर बी चिखल पडला, सगळ्या पॅन्ट बिंट घाण झाल्या आणि चप्पल घालून नको म्हणाला. निवांत पडल्यातनं चालत येऊया आणि ऐकाय नाही आता, तरी निम्मा वाळलेला आहे रस्ता. तर गाडी आणू नको, गाडी घाण होणार. चाकातनी बघा चिखल केवढा आहे. आता मी तो उभारलोय आणि आता मला म्हणणार आल्या तर नको म्हणाल तो गाडी आणूस, ती गाडी बघाय झाली. चल की रायडर रायडर येऊ रोड जाऊ तिचा. घे रायडर. नाही पुढे जाणार नाही, इकडे पण तो खराब होता, तसं झालं मी त्यात. रायडर जाते गाडी घ्या तुम्ही. चिखल बघायचं लागलाय. काय नाही होईत ते, चला तुम्ही तिथं सांगाल इथं लाव गाडी, वर लाव, पाऊल बी घाण झालं पाहिजे. वर लाव गाडी ये. मी म्हटलेलं किती आले मला बडबड नसता. बघा कसं आहे, यातनं गाडी जायचं म्हणजे काय खरं नाही. सोडा हे नेत्या सोडा पेंडीवाली देईन, पण माझी सगळी कपडे घाण होणार. तरी त्या गाडी पण जरा कष्ट आहेत, पाय घाण होणार, कपडे घाण होणार, चिखल सगळा उडणार, गाडीच्या टायरमध्ये चिखल अडकणार. त्यामुळे एवढी रिस्क घेण्यापेक्षा गप चालत आलेलं बरं. तर इकडनं मी गाडी आणणं पाहिजे गेला राव, चिखलात गेला की बाहेर राव. खालीपर्यंत येईपर्यंत मी बरोबर आलतो व्यवस्थित मस्त की. अरे इथं खरं जायत नाही, इथं माझा पाय धुवायचा प्लॅन होता, खरं आता तिथं जायत नाही, ते खड्डा आहे. ते पाय धुवा गेलं, पाणी काळकीट. आता मी आलोय तर घरी इकडे, खरं आता पाऊस चालू झाला आहे आणि आता भिजायचं कुठं काय झाडाखाली उभं राहायचं कळणार. हे कसलं औषध आहे, म्हणजे नेमकं ऊसाचं आहे का रानाचं आहे? पाऊस आता चालू झाला आहे, आता मला वाटते भिजणारच मी. इथं खाली एक पट्टी तुम्हाला दिसत असेल, म्हणजे की ती इथं कॅमेरा पडलेला कळला आणि ती जी पांढरी पट्टी आली त्या कॅमेऱ्याच्या बरोबर समोर सेल्फी कॅमेऱ्याने मी व्हिडिओ करायला आता. रानाचं काय येऊ द्या येतो म्हणे ती हिची कान्होला करायला गेली, मग ती आत्ता आली. मग म्हटलं तिला जरा चहा कर, मी जाऊन येतो. ती म्हणते नको तुम्ही एकटे जायला. साठी आला जाणे चरणाचं. तोरणासाठी पाणी जरा आता उद्या कोल्हापूरला 2-3 दिवस जायचं आहे. तुम्हाला पटणार नाही, संध्याकाळचं 6:06 झाल्यात आणि मगाशी म्हणत होतं तुम्हाला पाऊस इथं पडाला आहे आणि आता सूर्यकिरण थेट माझ्या तोंडावर पडले आणि संध्याकाळचं 6 वाजता सूर्यकिरण एवढा आहे. म्हणलं विचार करा दिवस किती मोठा आहे आता. आणि फक्त पावसाळ्याच्या दिवसात आपल्याला ते दिसून येत नाही, कारण ढगाळ वातावरण असताना पाऊस पडत असते म्हणून. आता हे मागं सूर्यकिरण तुम्हाला दिसतेच. सूर्य मला वाटते डोंगरापासून अजून जवळपास माझ्या नजरेच्या वरच्या लेवलला आहे, म्हणजे अजून पण एवढ्या वरती आहे. तुम्हाला आता दिसत असेल बघाय सूर्य कुठं आहे, अजून त्याच्या खाली डोंगर आहे. तुम्हाला सांगतो गाडी मी इथं लावून गेलो आणि तिकडं नेऊ शकत नाही, कारण नवीन माणूस तिकडं चालतच नाही, कारण कधी चिखलात अडकल गाडी काय सांगतात नाही. दरच्या माणसं जी पेंडी येतात त्यासनी नेता येते गाडी पहिला पाणी मारतो ना तर लई घाण होणार. माझी पॅन्ट बघा किती खराब झाल्या. बस एवढं आणि परत घाण होणारच. ये पॅन्ट काढतो, हे कपडे काढतो, पॅन्ट घाण झाले सगळे. ठीक आहे, तिने चखली आणि काढलं. बेंदर आहे आणि काल पाऊस नव्हता, आज दिवसभर पाऊस बघा केवढा आहे. म्हणजे सकाळ चालू झाली थोडा, आता
पाना कसली तोरणाची झाड हे मधोमध उंचच निघाले हा खरं. होय होय. हे लय उंच झाले त्यामुळं काय खाली पडलेलीच पानं नाही, विषय संपला. हा वरती काय करा वरती जोड झाडाव काकाने काढून दिलं. हा? काकाने काढून दिला मला. ती टाकी कुठं आहे ती खुरप्याची? काका गेले. तेवढं तर दे. अहो तुम्ही नेटकाच काढलाय सा ढापा, नेटकं काढलाय सा की. हाय हाय एक द्या ते ना युवराज नंद दिले. पाच एक द्या फक्त. किती एका झाडा एका ह्याला लावा. एक बास होते. अचानक मला दवाखान्यात यायला लागेल कारण स्वस्त वाटायला लागेल ना. ठीक आहे. गुलाबी असते की नाही ती, आणि ती काळी पट्टी आता पाडणार तू त्याला. तुम्हाला सांगतो आता, काल माझी जरा तब्येत बिघडलेली, म्हणजे मला असं भावंडाल तर तसं म्हणायला गेलं तर, कारण रात्रीचं वेळानं झोपणं आणि हे म्हणजे कालपासून मी बरोबर टायमिंगला झोपायला लागलो आहे आणि रात्री लई वेळ लागला मला झोपताना, तर त्याच्यामुळे मला तसं व्हालं. आता तुम्हाला सांगतो महत्त्वाचा मुद्दा काय आहे की मी चाललो आहे कोल्हापूरला, कारण माझा जो डेटा आहे तो मला एडिटला द्यायचा आहे एका ठिकाणी. बघायचं आहे मला की बाबा व्हिडिओ माझी कशी एडिट होतील काय होतील, तर त्यासाठी मी निघणार आता. जवळपास मी घरातनं बाहेर पडलो आहे 2 तास झालं आणि 2 तास झाल्यानंतर मी गारगोटीचं झालं 12 वाजले. गारगोटीला म्हणजे एवढा वेळ गेला माझा की प्रिंटर एक दुरुस्तीला आलेला तेव्हा आलेला घेऊन, आणि यो मित्र आहे माझा याच्या दुकानात मी प्रिंटर घेऊन आलेलं आणि तो घेऊन जायसाठी आता त्यानं लावलाय उघडून ठेवला आहे आणि मग ते 2 तासानंतर होतंय, अजून केलेलं नाही त्याने. देणार का नाहीस? 2 तास म्हणाला आहे आता. तर मला 12 वाजले आता इथंच, मला पाऊस नाही तर मी आता बसनं जाणार आहे. बघा आजचं नियोजन मला माहीत नाही पण बसनं तर जाणार आहे. बिन चार्जिंगचं देऊन काम झालं आहे मला, तिथं चार्जिंगला लावली पॉवर बँक मी घरात ठेवून आलो. तर मला सूर्याची सोडतो म्हणला आहे. सूर्याची गाडी कुठली आहे त्याकडे? अरे चल लवकर गाड्या आहे. क्रांती करूया. काय विषय सांगतो, हे जे बोटचं हेडफोन आहे त्याचं माझं चार्जिंग नव्हतं आणि आता ह्या बसमध्ये चार्जिंग मला पॉईंट भेटला. USB चार्जिंग पोर्ट, चार्जिंग पोर्ट तर आहे पण चार्जिंग लागते का बघूया. चार्जिंग तर चालू झालं सोडा. LG 2002चा आहे ना? 2003 गाणं आपल्याला लागतो हे गड